श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 12 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमल कीर्ती, माझ्या हृदयी करुण वसती ग्रंथ कळसासनेहा. तू ज्ञान बुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता. विघ्न गाते सहारिता, तूच एक गणराया. तू साक्षात चिंतामणी, चिंतिलेले देशी जाणी. आपुल्या भक्ता लागुणी, ऐसे पुराण म्हणतात. माझ्या मणीची अवघी चिंता, लयासनेई एकदंता. लंबोदरा पार्वती सुता, भालचंद्रा सिंधुरारी. असो बच्चूलाल अग्रवाल, होता एक अकोल्याला. धन कनक संपन्न भला, मनचाही उदार जो. त्याने हकीकत कारंज्याची, म्हणजे लक्ष्मणपंत घोड्याची. कर्णोपकरणी ऐकली साची, तेने साशंक जाहला. ते खरे खोटे पाहण्यास, विचार करी चित्तास. तो एके समयास, महाराज आले अकोल्याला. येऊन बच्चूलाल घरी, बैसत झाले ओट्यावरी. की गजानन साक्षात्कारी, भक्त आपुला जाणून. बच्चूलाला आनंद झाला, तो समर्थासी ऐसे वदला. आज गुरुराया वाटते मला, आपली पूजा करावी. ऐसे ऐकता भाषण, समर्थे तुकविली मान. जे साक्षात असे चिन्ह, श्रोते संमती दिल्याचे. बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी. षोडोपचारे अत्यादरी, पूजन त्याने आरंभिले. प्रथमत घातले मंगल स्नान, नानाविध उटणी लावून. मग करविले परिधान, वस्त्र पितांबर जरीचा. शाल जोडी अंगावरी, बहुमूल घातली काश्मीरी. एक जरीचा रुमाल शिरी, अभ्रेस्मी आणूनी बांधिला. गोफ घातिला गळ्यात, सलकडी ती हातात. कारांच्या दाही बोटात, मुद्रिका घातल्या नाना परी. बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पोची. रत्नजडित कंठ्याची, कंठी शोभा विशेष. जिलेबी राघवदास पेढे. नैवेद्यास ठेवून पुढे, त्रयोदश गुणी ठेविले विडे. एका लहान तबकात, अष्टगंध अर्गजा अत्तर. सुवासिक लाविले फार, त्याने अवघ्या अंगभर. गुलाब पाणी शिंपडिले, एका सुवर्णाच्या ताटी. दक्षिणा ठेविली शेवटी, ती होती फार मोठी. रुपये होन मोहरांची, बेरीज करिता 10,000. येईल ती साचार, ऐसा दक्षिणा होती थोर. किती वर्णन करू तिचे, श्रीफळ पुढे ठेवून. विनये केले भाषण, महाराज माझे इच्छे मन. राम मंदिर बांधावया, या माझ्या ओट्यावरी. अडचण होतसे भारी, मंडप तो घातला जरी. उत्सवासी गुरुराया, त्या माझ्या मनोरथ. पूर्ण करी ज्ञानवंता, ऐसे म्हणून ठेविला माता. अनन्य भावे पायावरी, त्यावरी साधू गजानन. देते झाले आशीर्वचन, श्री जानकी जीवन. तुझ्या करील पूर्ण हेतू, असो आज तू हे काय केले. मला पोळ्याचा बैल बनवले, हे अलंकार घालून भले. त्यांचे काय कारण, मी न बैल पोळ्याचा. अथवा घोडा दसऱ्याचा, मला या दागदागिन्याचा. काय सांग उपयोग, अरे हे अवघे विष. मला नको त्यांचा स्पर्श, या नसत्या उपाधीस. माझ्या मागे लावू नको, अथवा तू मोठा श्रीमान. हे दाखावया कारण, केलेस काहे प्रदर्शन. सांग मसी बच्चूलाला, जे आवडे जयासी. तेच द्यावे तयासी, मी वेडा पिसा संन्यासी. नागवा फिरतो गावभर, हे अवघे तुझे मला. लखलाभ असो बच्चूलाला, तुम्हा प्रापंचिकाला. या द्रव्याची जरूर, माझा यजमान भीमा तटी.
उभा विटेसी जगजेठी तो काय माझ्यासाठी, हे वैभव द्याया तयास नसे. ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले, चहू बाजूस फेकिले वस्त्राची ही तीच गती. 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन, हा प्रकार अवलोकून केला शोक अकोल्याचा बहुतांनी. त्याच काही कारंज्याचे लोक हजर होते साचे, ते म्हणती आपुल्या वाचे अभागी आमुचा लक्ष्मण. त्याने बच्चू लाला परी पूजन केले आपुल्या घरी, परी कचरला अंतरी मोहधनाचा धरून. वरघडीचे भाषण केले विनय दाखवून, ते का समर्था कारण समजणे अशक्य होते हो आहे हो. जेवी पूजा दांभिकांची शब्दमयी असते साची, पूर्तता महावस्त्राची होते त्यांची अक्षतेने. शर्कराखंड खाद्यनी ऐसे म्हणोनी या वंदनी, कुचका दाना आणोनी देवी ठेवी पुढे भुईमुंगाचा. अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे, वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीचे झाले हो. हा बच्चूलाल धन्य धन्य, जैसे केले भाषण तैसेच ठेविले वर्तन, जवाहून न आगळे. आता यांचा वैभवाला ओहोट हा ना शब्द उरला. संत कृपा ज्याची झाली ज्याला, तो सुखीच राहतसे. बच्चूलालांनी तपास केला अवघ्या अकोल्यास, परीन लागला थांग त्यास समर्थांचा कोठेही. असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा, होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये. त्याने सेवा बहुत केली तपश्चर्या फळा आली. एके दिनी ऐशी झाली गोष्ट एका मठात, फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर. ते पाहून गुरुवर ऐशा रीती बोलले, अरे तुझे नाव पितांबर, नेसण्या न धडके धोतर. ढुंगणास पाहती नारी नर, ते तरी झाकवेड्या. नाव म्हणे सोनूबाई, हाती कथलाचाही वाळा नाही. नाव पाहता गंगाबाई, आणि तडफडे तहानेने. तशातलाच प्रकार आहे तुझा साचार, हे फाटके धोतर पोतेऱ्याच्या उपयोगी. तेच नेसून बैससी ढुंगण जगाला दाविसी. हा घे दुपेटा देतो तुसी, नेसावया कारणी. तो न करिता अपमान, राहे बाळा नेसून. यासी नको सोडू जाण, कोणी काही केले तरी. पितांबर दुपेटा नेसला, हे असह्य झाले इतराला. भाऊच घातकी भावाला होतो स्वार्थदृष्टीने. तो वेडा वाकडा प्रकार, कशास बोलू साचार. गटाराचे उघडिता द्वार, घाण मात्र सुटते हो. श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात, परी अधिकारी तयात 2 हातांच्या बोटा इतके. पहा श्रोते कांतारी, वृक्ष असती नाना परी. त्यातून क्वचित कोठेतरी नजरेस पडती चंदनरूपी. त्याच परीच होते येथे त्यांच्या शिष्यमंडळी ते. काही शिष्य पितांबराते टोचू लागले निरर्थक, हेच का तुझे शिष्यपण, वस्त्र करीसी परिधान. जे का समर्था कारण, ल्यावल्याच्या उपयोगी. तुझी भक्ती कळून आली, तू खुशालचंद अससी मुळी. तू राहू नको ये स्थळी, अपमान करण्या सद्गुरूचा. तै पितांबर म्हणाला, मीन गुरूचा अपमान केला. उलट मान ठेविला आज्ञा ऐकून तयाची. वस्त्र हे मज त्यांनी दिले, नेसावया सांगितले. तेच मी तो परिधान केले, ही का माझी अवज्ञा. ऐसी भवती झाली शिष्यात तेच माजली. ती मिटवावया माव केली, ऐशा रीती गजाननी. पितांबरास म्हणती गुरुवर, तू येथून जावे दूर. जाणते मूल झाल्यावर, आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे खरी, हे पितांबरा तुझवरी. जा हिंडून भूमीवरी, पदन तासी तारावे. डोळ्यात असावे आणून, करुणिया साष्टांग नमन. मागे पाहे फिरून फिरून, सोडून जाता मठासी.
पितांबर आला कोडोलीसी, बसला वनात आंब्यापासी. चिंतन चालले मानसी निज गुरुचे सर्वदा. तेथे होता रात्रभर उदया येता दिनकर. जाऊन बसला झाडावर मुंगळ्याची या त्रासाने. अवघ्या आम्रवृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी. लहान थोर फांद्यावरी आला पितांबर जाऊन. परी निर्भय ऐसे सापडेना स्थान तयासी बसण्या जाना. हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले. ते म्हणाले आपापसात, हा माकडा परी का रे फिरत. या वृक्षावरी सत्य हे काही कळेना. लहान सहान फांदीला निर्भयपणे फिरून आला. परी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला यात काय आश्चर्य वाटण्याजोगे नाही. गजाननाच्या शिष्या ठाई ऐसे सामर्थ्य असते रे. यावरून हा त्याचा शिष्य असावा खचित साचा. चला हा येथ आल्याचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखे वृत्त कळले कोंडाळीचे लोक आले. आम्रवृक्षापाशी भले कोण आले ते पाहावया. म्हणाले पैरवासी नर, हा ढोंगी असावा साचार. बळीच करतो वेडेचार गजाननाच्या शिष्यापरी. शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा. झाला नुकताच अंत त्याचा अडगाव नामी ग्रामात. समर्थाचे शिष्य येथे येतील कशास. बळे करण्या उपवास सोडून बर्फी पेड्याला. पुसून एकदा यासे पहावे, तो काय म्हणतो ते ऐकावे. मग खरे खोटे ठरवावे, उगीच तर्क नाही बरा. एक मनुष्य पुढे झाला, पितांबरासी पुसू लागला. तू कोण, कोठील कशास आला, गुरु तुझा कोण असे. पितांबर बोले त्यावर, मी शेगावचा राहणार. मी शिंपी पितांबर, शिष्य गजानन स्वामीचा. त्यांची आज्ञा मज लागून करण्या झाली पर्यटन. म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो. तो आंब्याच्या मुळाशी मुगळे होते बहुवसी. म्हणून बैसलो फांदीसी वृक्षावरी जाऊन. ऐसे ऐकतात तद्भाषण लोक कोपले तारुण. अरे मोठ्याने नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको. काय म्हणे मी राजाची, राणी आवडती आहे साची. खळगी भरण्या पोटाची, आले मजुरी करावया. देशमुख त्या गावीचा, शामराव नावे साचा. तो बोलला ऐसी वाचा, अरे सोंगाड्या ऐक हे. स्वामी समर्थ गजानन, समर्थ आहे भगवान. त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको. अरे वेड्या, एका काळी त्यांनी ऐसी कृती केली. ऋतू नसता आणवली फळे आम्रवृक्षाचला. त्यांनी फळे आणवली, तू नुसती पाने आण भली. नाही तरी या स्थली तुझे न धडगत लागेल. हा बळीराम पाटलाचा वृक्ष वठलेला आंब्याचा. तो पर्णयुक्त करिसाचा, आमच्या देखत ये काळी. ऐसे न जरी करशील तरी मार खाशील. खरा असल्यास होशील वंदे आम्हा कारणी. काकी शिष्य सद्गुरूंचे, काही अशी निघती साचे. बापात साच्याच तोडीचे, हा आहे न्याय जगी. नको करू उशीर, हा आंबा करी हिरवागार. ते ऐकता पितांबर गेला असे घाबरून. बोलला ऐसे नाडू नका, माझी सारी कथा ऐका. एका खाणीत निघती देखा, हिरे आणि गारा हो. तैसाच मी गारपरी, गजानन शिष्या भीतरी. बोललो नाही वैखरी, यत्किंचित खोटे हो. गारेवरून खाणीस नाही येत जगी दोष. मी निज गुरुच्या नावास चोरून कैसे ठेवावे. शामराव म्हणे त्यावर, नको करू चरचर. संकट शिष्यास पडता थोर, ते धावा करीती सद्गुरूचा. मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी, तरी सद्गुरूंचा प्रभाव करी
साह्य त्या आपल्या शिष्यास. ऐसी झाली आडविहीर पितांबरासी साचार. झाला बिचारा चिंतातुर काही न सुचे तयासी. त्या वठलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पौरवासी. काय होती ती पहावयासी मुले बायका समवेत. निरुपाय होऊनी अखेर पितांबराने जोडिले कर. स्तवन मांडिले अपार आपुल्या सद्गुरुरायांचे. हे स्वामी समर्थ गजानन ज्ञानांबरीच्या नारायणा. पदनतनाच्या रक्षण्या धाव आता ये काळी. माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्त पाला. आपुल्या बिद्रासाठी पाला आणि व आम्रवृक्षासी. माझी भिस्त तुझ्यावरी पाव माझे लव करी. ना तरी आली पाळी खरी मजला येथे मरण्याची. प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नरहरी प्रकटला. जनी चढविता सोकाळा त्याचे पाणी जहाले. जनीचा भार देवावर माझा आहे तुझवर. संत देवात अंतर मुळीच नाही राहिले. देवतेची असती संत संततेची देव साक्षात. मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा. माझे काही महत्व नाही ते अवघे तुझ्या ठाई. पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्राकारणी. तू पुष्प मी आहे सूत तू कस्तुरी मी माती सत्य. तुझ्यामुळेच आले येथ संकट हे माझ्यावरी. आता न माझा अंत पाही. गुरुराया धाव घेई या वठलेल्या वृक्षाठाई आणि पर्णी कोमल. लोकास म्हणे पितांबर करा सद्गुरूंचा नाम गजर. जय जय गजानन साधूवर शेगावच्या अवलिया. लोक अवघे गजर करीती तो पालवी फुटली वृक्षाप्रती. जन नयनी पाहती त्या अगाध कौतुकाला. कोणी म्हणती असेल स्वप्न जे ते पडले आपणा लागून. पहा चिमटा घेऊन आपुल्याला करांनी. चिमटे घेऊन पाहती तो निघाली स्वप्न भ्रांती. यावरी कोणी ऐसे म्हणती ही नजरबंदी असेल. गारुड्याच्या खेळात वाद्या होती सर्पसत्य. खापऱ्या असून दृष्टीप्रत त्यांच्या रूपये दिसती की. तोही भ्रम निमाला तोडून पाहता पर्णाला. फांदी वाटेत तत्काळ आला चीक शुभ्रसा बाहेर. मग मात्र खात्री झाली वाळल्या वृक्षा पालवी फुटली. श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत. आता पितांबराविषयी शंका न धरणे मानसी. चला घेऊन गावासी हा त्यांचा शिष्य असे. यांच्या योगे करुण कधीतरी गजानन. येथील कोंडोली कारण वासरासाठी गाय जैसी. ते अवघ्यांसी मानवले पितांबरासे मिरवित नेले. ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला. जैसा समर्थांनी आपुला शिष्य डोमगावी पाठविला. कल्याण नामे करून भला कल्याण करण्या जगाचे. तैसेच केले गुरुवरे श्री गजानने साजिरे. उदिले हे भाग्य खरे त्या कोंडिली गावाचे. श्रोते अर्जुन पर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत. इतरांपेक्षा असंख्यात फळे येती तयाला. त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी. जेथे जाईल हिरकणी तेथे निमोल पावे. मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा. आणि अंतही तयाचा ते ठाई झाला हो. आता इकडे शेगावात महाराज आपुल्या मठात. एके दिवशी अद्विग्न चित्त होनिया बैसले. शिष्य त्यांचे कारण पुसू लागले कर जोडून. महाराज आपुले मन का हो अस्थिर जाहले. तै महाराज वदले लोकाला आमचे कृष्णा पाटील गेला. जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. त्याची झाली आठवण राम त्याचा मुलगा लहान. आता सुपारी चिकन
कोण देतो या ठाया. राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी. म्हणून मी या मठातरी आता ना तयार राहावया. ऐसे महाराज बोलता जना लागली चिंता. महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा. म्हणून कैसेही करून जाऊन द्यावे त्या कारण. चला आपण धरून चरण महाराजांचे येवेया. ऐसा विचार मिळून केला महाराज आले मठाला. श्रीपतराव बंकटलाला ताराचंद मारुती. मंडळींनी धरिले चरण महाराज आम्हा सोडन. तुम्ही आपुले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये. तुमची इच्छा असेल ते जेथे तैसेच राहाशे गावात. परी सोडण्याचे मनात ग्रामही आणू नका. तै महाराज वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुफळी. मला कोणाची जागा मुळी नको येथे राहावया. जी कोणाची नसेल ऐसी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे याशे गावी. ऐसे गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली. समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचांची आपणा. कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत. सरकार यांच्या प्रित्यर्थ जागा ती देईल कशी. भूषण आपल्या साधूंचे सरकारास नाही साचे. बंकटलाला बोलला वाचे ऐसे संकट घालू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला. भरवसा तो आम्हाला हे राज्य परक्याचे. म्हणून आम्हा पैकी कोणाची जागा घ्या मागून साची. या आहे तयारी आमुची ती तुम्हा द्यावयास. समर्थे केले भाषण काय हे तुमचे अज्ञान. जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची. राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी. जागा कशाची सरकारी इचा मालक पांडुरंग. व्यवहार दृष्ट्या मालकपण येते राजा लागून. त्याचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न कर जा. जागा मिळेल प्रयत्न करिता पुढे नका बोलू आता. हरी पाटलाच्या हाता यश येईल निसंशय. हरी पाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली. त्यांच्या सल्ल्याने मागितली जागा अर्जे करून. बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामे करी. त्याने एक एकर जागा खरी अर्जावरून दिली असे. आणि ऐसे म्हणाला तुम्ही 2 एकरास्तव अर्ज केला. परी मी तूर्त तुम्हाला 1 एकर देतसे. तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित. तुमचा मी पुरवीन हेत जागा आणिक देऊन या. तो ठराव सरकाराचा आहे दप्तरी नमुदा साचा. समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर. मग हरी पाटील बंकटलाला निघले झाले वर्गणीला. द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू. या पुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात. सत्पुरुषांचा पुरविण्यात हेत देव राहे तत्पर सदा. विठू पाटील डोंगरगावचा. लक्ष्मण पाटील वाडे गावचा. जगू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे. श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐका श्रोते सावचित्त निज कल्याण भावया. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 12 अध्यायः समाप्त.